कोऱ्हाळे बुद्रुक येथील ही चर्मकार वस्ती आहे. रोहिदासनगर या वस्तीचं नाव आहे आणि या वस्तीमध्ये येण्या जाण्यासाठी योग्य असा रस्ता नव्हता. अनेक लोकांनी या रस्त्याच्या मार्गावरती अतिक्रमण केले होते आणि या ठिकाणी चर्मकार बांधवांची गेल्या बऱ्याच वर्षापासूनची मागणी होती की आम्हाला आमच्या हक्काचा रस्ता देण्यात यावा, परंतु त्यांना त्यांचा रस्ता मिळत नव्हता. त्यामुळं खुद्द ग्रामपंचायतीचे प्रशासक जे त्या प्रशासक मंडळात आहेत, जे उपसरपंच आहेत राजेंद्र पवार आणि त्यांचे सहकारी सचिन सोनवणे, हे दोन तरुण गेल्या 5 दिवसांपासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसलेत. आज त्यांच्या उपोषणाचा 5वा दिवस आहे. खरं तर उपोषण सुरू करण्यापूर्वी त्यांनी वेळोवेळी ज्या सगळ्या या रस्त्याशी संबंधित बॉडी आहेत, मग ग्रामपंचायत असू द्या, पंचायत समिती असू द्या, तहसीलदार असू द्या किंवा जिल्हा परिषद असू द्या, या सर्व या रस्त्याशी संबंध असणाऱ्या विभागांना पत्र व्यवहार केला होता. आम्हाला आमचा रस्ता द्या अशी मागणी केली होती, परंतु त्यांच्या या प्रयत्नाला गेल्या अनेक वर्षांपासून यश मिळत नव्हतं. त्यामुळं गावचे उपसरपंच राजेंद्र पवार या ठिकाणी त्यांनी उपोषणाचा मार्ग अवलंबला. उपोषण सुरू झाल्यापासूनच त्यांना खूप मोठ्या प्रमाणात ग्रामस्थांचा, नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. या उपोषणाची दखल घेऊन वेगवेगळ्या प्रकारचे जे शासकीय अधिकारी आहेत, ते शासकीय अधिकारी उपोषणातही अगदी पहिल्या दिवसापासून दाखल होत होते आणि त्यांना तुमचा रस्ता पूर्वत करू, अतिक्रमण काढून देऊ असं त्या ठिकाणी त्यांना आश्वासित करत होतो. परंतु रस्त्याचं अतिक्रमण निघाल्याशिवाय आम्ही उपोषण करणार नाही हा त्यांनी चंग बांधला होता. पंचायत समितीचे सभापती किरण तावरे या ठिकाणी त्यांना भेटून गेले, वेगवेगळे बीडीओ साहेब भेटून गेले. त्यानंतर राज्याच्या उपमुख्यमंत्री खुद्द सुनेत्रा वहिनी पवार यांनी सुद्धा फोन करून उपोषणकर्त्यांशी संवाद साधला होता, बीडीओंना सूचना दिल्या होत्या आणि सुनेत्रा वहिनी यांनी सक्त सूचना दिल्या होत्या की सोमवारी काही जरी झालं तरी हे उपोषण, हे जे अतिक्रमण आहे ते अतिक्रमण निष्कासित करण्यात यावे. आणि त्यानुसार बीडीओ या ठिकाणी दाखल झाले. त्यांच्यासोबत भूमी अभिलेख विभागाचे सर्व अधिकारी होते, पोलीस प्रशासनाची टीम होती आणि मग पंचायत समिती, भूमी अभिलेख आणि पोलीस कर्मचारी या सर्वांनी मिळून एकत्रित ही कारवाई केली. या ठिकाणी जे अतिक्रमण झालं होतं ते अतिक्रमण आता पूर्ण हटवले. आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता, जे उपोषण करते होते सोनवणे, सचिन सोनवणे यांचं सुद्धा घराचा काही भाग या ठिकाणी पडलेला आहे. परंतु या ठिकाणी असणाऱ्या चर्मकार बांधवाची एकच मागणी होती की भले आमची घरं पडू द्या, परंतु आम्हाला आमच्या हक्काचा जो रस्ता आहे तो रस्ता मिळाला पाहिजे. मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी चर्मकार बांधवांच्या घरांचं नुकसान झाले, परंतु ते स्वतःचं नुकसान त्यांनी सहन केलं. मात्र त्यांचा जे न्याय हक्काचा जो रस्ता होता त्या रस्ता त्यांनी आज अखेर या ठिकाणी मिळवलेला आहे. गेल्या अनेक वर्षाचा संघर्ष त्यांचा फळाला आलेला आहे आणि या ठिकाणी आपण बघतो की त्यांची घरं पडली, परंतु त्यांच्या चेहऱ्यावर कोणतंही दुःख नाही. आम्हाला आमच्या हक्काचा रस्ता मिळाला हा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर आहे. आपण मगापासून सगळं कव्हर करतोय, परंतु त्यांच्या सगळ्या महिला असतील, अगदी लहान मुलं असतील, या ठिकाणी कोणीही दुःखात नाही की आमची घरं पडतायत. खरं तर घर हे माणसाचं स्वप्न असतं आणि घर बांधायला माणसाला खूप यातना असतात, खूप कष्ट करावे लागतात. असं असून तुम्ही पाहू शकता हे पूर्ण घर पडलेलं आहे आणि असं असताना सुद्धा भले आमची घरं पडली तरी चालतील, परंतु आम्हाला आमच्या हक्काचा रस्ता मिळाला पाहिजे असा त्यांचा निश्चय होता. ज्यावेळेस माणूस आपल्या हक्कासाठी पेटून उठतो त्यावेळेस तो माणूस अगदी कोणत्याही थराला जायला तयार असतो. स्वतःचा बलिदान जरी द्यायचं म्हटलं तरी तो माणूस मागं पुढं पाहत नाही. अशा प्रकारचा एक चांगला वस्तुपाठ या ठिकाणी चर्मकार बांधवांनी दाखवून दिलाय. एकीचं बळ काय असतं हे या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळाले. त्या एकीच्या बळामुळे आज अखेर प्रशासनाला इथे यावं लागलं आणि त्यांची जी मागणी होती रस्त्याची ती मागणी पूर्ण करावी लागेल. आपण ग्रामविकास अधिकाऱ्यांशी बोललो, या रस्त्याला 10 लाखाचा निधी पडलेला आहे, वर्क ऑर्डर झालेले आहे. अजून त्यामध्ये जर इथल्या चर्मकार बांधवांनी मागणी केली तर अजूनही त्याचा वाढीव निधी टाकता येईल. जो दलित वस्ती सुधार योजनेचा निधी असतो तो निधी या ठिकाणी टाकून एक चांगल्या प्रतीचा या ठिकाणी सिमेंटचा रस्ता तयार होईल आणि ह्या बांधवांची, ह्या समाजाची जी वर्षानुवर्ष चाललेली जी मागणी होती ती मागणी पूर्ण होईल आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या लढ्याला आज यश मिळाले असं म्हणता येईल. धन्यवाद.